ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 42. शिवजींनी दक्षाला जिवंत केले. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, अशा प्रकारे मी श्रीहरी, लोकपाल, प्रजापती व मुनिजनांनी नम्रतापूर्वक विनंती केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी स्मितहास्य करून सर्वांना धीर दिला. ते म्हणाले, हे श्रीहरी, हे ब्रह्मा, तुम्ही दोघांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. तुम्ही बालिशपणे केलेले अपराध मी फारसे मनावर घेत नाही, परंतु वचक बसावा म्हणून थोडासा दंड अवश्य करतो. मला हौस होती किंवा सूड घ्यायचा होता म्हणून मी दक्ष यज्ञाचा भंग केला असे समजू नका. वस्तुतः जो दुसऱ्याला विरोध करतो त्याच्या बाबतीत असेच होते. जो दुसऱ्याचा द्वेष करतो त्याला त्याचे फळ भोगावेच लागते. म्हणून इतरांना त्रास होईल असे कर्म कधीच करू नये. तुम्ही मला प्रार्थना केली म्हणून मी तुम्हाला क्षमा केली आहे आणि तुमच्या विनंतीला मान देऊन दक्षालाही जिवंत करणार आहे. त्याचे मस्तक यज्ञकुंडात भस्मसात झाले आहे. त्याला बोकडाचे शिर लावल्यावर तो जिवंत होईल. भग सूर्याच्या डोळ्यांनी पाहिल. पूषाला पुन्हा दात येतील. भृगूंनी मला विरोध केल्यामुळे त्यांची दाढी गेली आहे. त्यांना बोकडाची दाढी लावावी. वीरभद्रादिकांच्या मारांनी ज्यांची अंगे छिन्नभिन्न झाली असतील ती सर्व पूर्वीप्रमाणे होतील. अश्विनी कुमारांच्या बाहूंनी आणि पूषाच्या हाताने सर्व कार्य होईल. यज्ञ सुरळीत पार पडेल आणि यज्ञातील अध्वर्यू प्रसन्न होतील. हे मी तुमच्यावरील प्रेमापोटी सांगत आहे. एवढे बोलून वेदांचे अनुसरण करणारे शिवजी स्वस्थ बसले. त्यांचे बोलणे ऐकून सर्वजण संतुष्ट झाले. त्यांनी धन्य धन्य असे उद्गार काढले. नंतर विष्णू आदी सर्व देवतांनी आणि महर्षींनी भगवानांना यज्ञास येण्याचे निमंत्रण दिले. त्यांची विनंती मान्य करून शिवजी कनखल तीर्थात दक्षाच्या यज्ञस्थानी आले. त्यांनी वीरभद्राने केलेला विध्वंस पाहिला. तेथे स्वाहा, स्वधा, पूषा, तुष्टी, धृती, सरस्वती, ऋषी, पितर, अग्नी, यज्ञ, यक्ष, गंधर्व, राक्षस आदी पडलेले होते. त्यापैकी प्रत्येकाचे अवयव मोडलेले होते. कित्येकांचे केस उपटण्यात आले होते. कित्येक मृतप्राय होऊन पडले होते, तर कित्येकांची जीवनयात्राच संपली होती. ती दुरावस्था पाहून शिवजींनी महापराक्रमी वीरभद्राला तत्काळ पाचारण केले आणि त्याच्याकडे पाहून हसत हसत म्हणाले, हे महाबाहू, तू अगदी थोड्या वेळात हा सर्व यज्ञच उद्ध्वस्त करून टाकलास आणि देवादिकांनाही दंड दिलास. तुझी कमाल आहे. आता ज्याने हे द्रोहपूर्ण कार्य केले त्या दक्षाला येथे घेऊन ये. त्याच्या आज्ञेनुसार वीरभद्राने दक्षाचा मस्तकरहित देह तेथे आणला. तेव्हा शिवजींनी विचारले, याचे शिर कोठे आहे? त्याने उत्तर दिले, मी ते अग्नीत हवन करून टाकले. शिवजींनी बोकडाचे शिर घेऊन दक्षाच्या कबंधाला जोडले आणि त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तेव्हा त्याच्या अचेतन देहात प्राणसंचार झाला. झोपेतून जागे व्हावे तसा तो उठून बसला. शंकरांना समोर पाहून प्रसन्न झाला. तो त्यांचा फारच द्वेष करत असे, पण यावेळी त्यांना पाहताच त्याचे हृदय प्रेमाने भरून आले. त्या प्रेमाने त्याचे मलिन अंतःकरण निर्मळ झाले. त्याला शिवजींची मनपूर्वक स्तुती करायची होती, पण सतीच्या आठवणीने तो इतका व्याकुळ आणि लज्जित झाला की त्याचे स्तवनच करू शकला नाही. मग त्याने स्वतःला सावरले. करुणानिधान शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाला, महादेव, तुम्ही सनातन परब्रह्म, ज्ञाननिधी, सर्वांना सुख देणारे, सर्वांचे कल्याण करणारे, सर्वांना वर देणारे, देवतांचे अधिपती, विश्वबंधू आणि महेश्वर आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही सर्वांचे आत्मरूप, परेच्या पलीकडचे पुराणपुरुष, सर्वात श्रेष्ठ, वेदांना वंद्य,
भक्तवत्सल, भक्ताभिमानी आणि सर्वांना पूज्य आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही सर्व ऐश्वर्याने संपन्न आहात. परमपिता परमेश्वर आहात. तुम्ही साधुजनांसाठी कल्पवृक्ष, भक्तांसाठी कामधेनू आणि दुष्टांना शासन करणारे आहात. दीनांचे तारणहार, सज्जनांचे रक्षण करते आणि पतितांचा उद्धार करणारे आहात. तुम्ही जगाचा आरंभ आहात. तुम्हीच जगाचा अंत आहात. तुम्हाला नमस्कार असो. जगाला आत्मतत्वाचे ज्ञान मिळावे यासाठी तुम्ही ब्रह्मदेवाचे रूप घेतले. आपल्या मुखातून विद्या, तप आणि व्रत धारण करणाऱ्या ब्राह्मणांना उत्पन्न केले. ज्याप्रमाणे गोपाल गायींचे रक्षण करतो, त्याप्रमाणे तुम्ही सर्व आपत्तीमध्ये भाविकांचे रक्षण करता. तुम्ही स्वतः मर्यादेचे पालन करता आणि जे कोणी उन्मत्त होऊन तुम्ही आखून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन करतात त्यांना दंड करता. हे प्रभो, मी जाणीवपूर्वक तुमची अवहेलना केली. तुम्हाला अपशब्द बोललो. कटुवचनांनी तुमचे अंतःकरण दुखवले. तुम्हाला यज्ञातील भागही दिला नाही. तरीही तुम्ही मजपतितावर अनुग्रह करण्यासाठी येथे आलात. हे केवढे औदार्य! माझ्या सर्व दुर्वर्तनाबद्दल मला खरोखरच पश्चाताप होत आहे. मी तुमची क्षमा मागतो. तुमची माझ्यावर नेहमी कृपादृष्टी राहो. आपले मनोगत व्यक्त करून दक्ष शांतपणे उभा राहिला. त्यानंतर विष्णू म्हणाले, महादेव, तुम्ही आमचे मायबाप आहात. तुमच्याशिवाय आमचे पालन कोण करणार? मी स्वतःला तुमचा दास म्हणवतो, पण तरीही दक्षाची बाजू घेऊन त्याच्या यज्ञरक्षणार्थ वीरभद्राशी युद्ध केले. या पक्षपाताबद्दल, या अपराधाबद्दल मला क्षमा करा. मी म्हणालो, हे ईशान, तुम्ही सर्वांना कर्तव्यासाठी प्रेरित करणारे आणि अकर्तव्यापासून परावृत्त करणारे आहात. तुम्ही सर्वांना दंड देणारे आणि शरणागतांचे दुःख निवारण करणारे आहात. हे नाथ, स्वतःचा अपमान विसरून तुम्ही माझ्या पुत्रावर दक्षावर अनुग्रह केलात, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. आता निजकृपेने समस्त शापांना दूर करून या यज्ञाचा उद्धार करा. त्यानंतर इंद्रादी देवता, उपदेवता, लोकपाल, सिद्ध, ऋषी, नाग आदी सर्वांनी भगवान रुद्रदेवांची प्रणामपूर्वक सहर्ष स्तुती केली. अध्याय 42 समाप्त. ओम नमः शिवाय.